खरंच घरात या ठिकाणी दिवा लावल्याने घराची भरभराट होते का? तर हो. अचानक धनलाभ होण्यासाठी दिवा, आता हा दिवा तांब्याचा असू शकतो, पितळेचा असू शकतो किंवा अगदी मातीचाही असू शकतो. पण दिव्यातून निघणारी ऊर्जा जी आहे तर ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करते असं वास्तुशास्त्र सांगतं. आता रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आपण देवाजवळ दिवा लावतोच. पण घरात अशा काही जागा आहेत, विशिष्ट जागा म्हणजे वास्तुशास्त्रात याचा उल्लेख आहे बरं का, की त्या विशिष्ट जागेत जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला आणि तो विशिष्ट प्रकारचा दिवा लावताच जर त्याचा काही खास परिणाम तुमच्या कुटुंबावर, तुमच्या आरोग्यावर, त्याचबरोबर तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा होतो. आता हे फक्त ऐकून माहीत असणं गोष्ट वेगळी, पण याचा अनुभव घेऊन बघायला काहीच हरकत नाही. नक्की काय करायचं ते बघूया. कसं आहे ना, कुठल्याही शास्त्राला नावं ठेवण्याआधी त्यातले नियम आणि त्यात सांगितलेले उपाय आपण श्रद्धा, भक्ती आणि सांगितल्याप्रमाणे नियमांप्रमाणे करून बघितलेत की हा महत्त्वाचा प्रश्न असतो. तर असाच आजचा वास्तुशास्त्राचा जो एक नियम आहे की वास्तुशास्त्रात सांगितलेला एक उपाय आहे तो तुम्ही करून बघा. आता उपाय काय आहे तर तुमच्या घरात जे मुख्य प्रवेशद्वार आहे, घराचा मुख्य दरवाजा हा फक्त येण्या जाण्याचा मार्ग नसून तिथून लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. रोज संध्याकाळी घरात मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला बरं का, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा, म्हणजे गाईच्या तुपाचा पण चालेल किंवा मोहरीच्या तेलाचा पण चालेल, दिवा लावावा. म्हणजे दोघांपैकी एक तर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असा दिवा लावा. मग तो दिवा मातीचा असेल, तांब्याचा असेल, पितळेचा असेल, कुठलाही असू शकतो. तसं काही बंधन नाही आहे. पण यामुळे काय होतं तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ना तर ती नष्ट होते किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेशच करत नाही. आणि राहू केतूशी संबंधित जे दोष असतात ते दोषसुद्धा दूर होतात. आता राहू केतूशी संबंधित दोष म्हणजे काय तर तुम्हाला असा अनुभव आला आहे का की सगळं चांगलं चाललं असताना अचानक काहीतरी छोटंसं दुखणं की हॉस्पिटललाच, दवाखान्यात डायरेक्ट ॲडमिट, म्हणजे कालपर्यंत माणूस चांगला होता आणि सकाळी गप्पा मारून गेला आणि आज काय तर अटॅक आला, डायरेक्ट दवाखान्यात ॲडमिट केलं. आज काय काहीतरी कुठेतरी पडला, पाय मोडला, पाय मुरगळला, जे काही झालं असेल ते डायरेक्ट ॲडमिट होतं. असं अचानक होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात ना तर असा अनुभव तुम्हालाही आला असेल की काही मनात नसताना अचानकच काहीतरी तुमच्या कानावर गोष्ट येते किंवा घरातही तुमच्या अशा गोष्टी घडतात, तर त्या राहूमुळे होतात. असं जर होत असेल तर तो राहूचा दोष आहे हे लक्षात घ्यायचं. त्याचबरोबर जेव्हा खूप एकटं वाटायला लागतं, माणसं खूप आपल्या अवतीभोवती भरपूर नातेवाईक आहेत पण मनात ना एक एकटेपणा असतो, तो एकटेपणा काही केल्या जातच नाही आणि आपल्याला जे कोणीच नाही आहेत असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा तो केतूचा दोष असतो. तर हे राहू केतूचे जे दोष तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. याला काहीही खर्च नाही आहे, फक्त श्रद्धेने दिवा लावायचा. देवाजवळ लावतो तसा तिकडे लावायचा. उपाय करून बघा आणि कुठलाही उपाय कमीत कमी 21 दिवस सलग करणं अपेक्षित असतं. तसंच त्याचा परिणाम दिसतो. उगाच 4-5 दिवस केले आणि मग सोडून दिले असं काहीही करायचं नाही आहे. वास्तुशास्त्रात या गोष्टींना काहीही महत्त्व नाही. कमीत कमी 21 दिवस तरी हा उपाय करा. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे किंवा दुसरी जागा घरातील जिथे दिवा तुम्हाला लावायचा आहे तो म्हणजे तुळशीचा. तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तुळशीपाशी दिवा लावणं हे बऱ्याच घरांमधून आजही होतं असणार आहे, कारण हे पूर्वापार चालत आलेलं आहे आपल्याकडे. मधल्या काही काळामध्ये ते बंद झालं किंवा नवीन पिढीला त्या बाबतीत माहिती नाही. तर संध्याकाळच्या वेळी जसा देवघरात देवाजवळ आपण दिवा लावतो तसा तुळशीपाशी सुद्धा दिवा लावणं हे शुभ मानलं जातं. यामुळे काय होतं
तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आता तुळशीजवळ लावलेला दिवा नेहमी तूप किंवा तिळाच्या तेलाचा असावा. हे मात्र लक्षात ठेवा. सगळ्यांबरोबर तुमचे प्रामाणिक कष्ट, मेहनत हेही गरजेचं आहे. कष्ट, मेहनत असल्याशिवाय कुठलीही गोष्ट फक्त उपाय करून मिळत नसते. त्यामुळं कष्ट हे प्रामाणिक असायला हवे. काही लोक आता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करतील बघा, की आम्ही रोज हा उपाय करतो पण आमच्या बाबतीत काहीच नीट होत नाही आहे. पण मी असं कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हटलेलं नाही आहे बरं का, की मेहनत करू नका, कारण मेहनत केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला खाटल्यावरती मिळत नाही. मेहनत करायलाच लागते, तेव्हाच त्यांना यश मिळतं. त्यांना हवं तसं तेव्हाच होतं, जेव्हा ते मेहनतीसोबत हे उपाय जे आहेत ना, तर ते उपाय करत असतात. हे उपाय आपलं मनोबल वाढवतात. जे बाह्य उपाय आपलं मन प्रसन्न करतात. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेणारा, ऑफिसला रोज जाऊन काम करणारा व्यक्ती जेव्हा प्रमोशन त्याचं व्हावं असं त्याला वाटत असतं. घरामध्ये आपण खूप काम करतोय पण घरातल्यांना आपली किंमत नाही आहे, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींमध्ये घेतलं जात नाही, विचारात घेतलं जात नाही आहे, तेव्हा उदासी येते की नाही. मग आपण काय करायचं? आपण या सगळ्या गोष्टी करून आपल्याला कुठल्याच गोष्टीत यश नाही आहे, तेव्हा या गोष्टी उपयोगी ठरतात. मन अस्वस्थ होऊ लागतं. अशावेळी मन अस्वस्थ होऊ नये म्हणून छोटे छोटे वास्तुशास्त्रातले जे काही उपाय सांगितले जातात त्यामुळे तुमचं मनोबल स्थिर राहतं आणि आपण न थकता काम करत राहतो. कारण चांगल्या कामाला चांगलं फळ हे कधी ना कधीतरी मिळतंच. फक्त आता आपल्या पूर्वकर्मामुळे कधी ते लवकर मिळतं तर कधी उशिरा मिळतं. आणि मग आपण म्हणतो की माझ्याच मागे काय साडेसाती आहे, मला सगळं उशिरा मिळतं. ते पूर्वकर्म असतात. पण आपण आपल्या पूर्वकर्माचं प्रारब्ध भोगून पुढे जाण्यासाठी हे छोटे छोटे उपाय नक्कीच आपल्याला मदत करतात, आपलं मनोबल वाढवतात. त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा मेहनत न करता फक्त हे उपाय करून तुम्हाला यश मिळेल असं जर अजिबात नाही आहे. आता घराचा महत्त्वाचा कोपरा आहे तो म्हणजे घराचा ईशान्य कोपरा, म्हणजे घराची पूर्व आणि उत्तर या दोन दिशांच्या मधला कोपरा जो असतो तो ईशान्य कोपरा म्हणतात. आता हा जो ईशान्य कोपरा आहे ना, तर हा देवाचा कोपरा मानला जातो. बऱ्याच जणांचं देवघर हे तिथंच असतं. पण जरी तुमचं देवघर तिथे नसेल तरीसुद्धा या कोपऱ्यात संध्याकाळच्या वेळेला एक तुपाचा छोटासा दिवा लावून त्यात जर चिमूटभर हळद टाकली तर त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते, बँक बॅलन्स वाढू लागतो, घरात सुख समृद्धी येते. जर पैसा टिकत नसेल, जर पैसा येत असेल पण तो पैसा कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून जात असेल, तुमची अशी समस्या असेल तर हा उपाय करून बघा. तुमच्या त्या ईशान्य कोपऱ्यात देवघर नाही आहे पण खिडकी वगैरे असेल, त्याला मोठे पडदे आहेत असं जरी काही असेल तरी तिथे जरी दिवा लावला तरी पडदा आहे तर त्याची काळजी घेऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या कोपऱ्यात तुम्ही दिवा लावायचाच आहे. छोटासा दिवा लावायचा आहे आणि सुरक्षितता जागा बघून तो लावायचा आहे. त्यानंतर चौथी जागा म्हणजे वास्तुविज्ञानानुसार स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान आहे. संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे पाण्याचं भांडं किंवा पाण्याचा स्रोत आहे तिथे एक छोटा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावला त्यामुळे काय होतं, पितृदोष दूर होतो. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, पैशाची कमतरता भासत नाही. आता या सगळ्या गोष्टी किंवा हे दिवे लावताना काय काळजी घ्यायची आहे, तर तुटलेला दिवा वापरू नका पूजेसाठी किंवा संध्याकाळी लावण्यासाठी. कधीही मातीचा जरी दिवा असला तरी तो तुटलेला दिवा नसावा किंवा खंडित झालेला नसावा. दिवा लावल्यानंतर तो किमान पाऊण तास किंवा 1 तास चालू राहील एवढं तूप, तेवढं तेल त्यात असावं आणि हवेमुळे दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी, कारण दक्षिण दिशेकडे ज्योत असली तर ती पितृकार्यासाठी असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी आपण किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्याची ज्योत ती आपण पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करत असतो. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत
त्या घरात सगळ्यांनाच पाळायचे आहेत. या 4-5 ठिकाणं आहेत, या ठिकाणी सगळीकडेच दिवा लावून ठेवत जा. तुमची समस्या काय आहे त्यानुसार जागा निवडा आणि जिथे दिवे लावता रोज तुम्ही ठरवलं की ईशान्य कोपऱ्यात लावायचा तर रोज ईशान्य कोपऱ्यातच लावा. 4 कोपऱ्यांपैकी जिथं तुम्हाला शक्य वाटेल त्या ठिकाणी लावा, पण कंटिन्यू 21 दिवस सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. काही काळ केल्यानंतर परिणाम दिसला तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता, सातत्य त्यामध्ये ठेवू शकता. पण जर तुम्हाला याचा परिणाम दिसला नाही तर तुम्ही हे बंदही करू शकता. त्यात तुमचं कसलंही नुकसान होणार नाही. शेवटी जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार असतो, हे खरं. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.